शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी तुम्ही लोकशाही न्यूजवर पाहताय। शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेत। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी तुम्ही लोकशाही न्यूजवर पाहताय। शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। तुम्ही लोकशाही न्यूजवर पाहता। आताची सगळ्यात राजकारणातली मोठी बातमी समोर येते। शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी तुम्ही पाहताय। शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेत। पोटात दुखत असल्यानं शरद पवार हे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी तुम्ही लोकशाही न्यूजवर पाहताय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्यानं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी तुम्ही पाहताय। शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेत। पोटात दुखत असल्यानं शरद पवार हे रुग्णालयात दाखल झालेत। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेत। त्यांच्या पोटात दुखत असल्यानं शरद पवार हे रुग्णालयात दाखल झालं असल्याचं समजतंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी तुम्ही लोकशाही न्यूजवर पाहताय। त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्यानं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं निदान झालं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलंय। आपले प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रसन्नजीत, आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आहे। शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अधिकची माहिती काय? नक्कीच सिद्धी, आपण पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची प्रकृती बिघडलेली बातमी होती, परंतु नक्की काय होतं ही बातमी संदर्भात काही माहिती नव्हती। परंतु नवाब मलिक यांनी सकाळी ट्विट केलेलं आहे की शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। परंतु गेल्या काही दिवसांपासूनच शरद पवार यांचे दौरे सुरू होते। त्या दौऱ्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत होतं की त्यांची प्रकृती जी आहे ते अस्वस्थ स्वरूपात असल्याचं पाहायला मिळत होतं। परंतु शरद पवारांना माध्यमाने या देखील विचारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शरद पवारांनी माझी प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगितलं होतं, वृत्त केलेलं होतं। परंतु आता एकंदरीत जे नवाब मलिक यांनी जे आज ट्विट केलेलं आहे त्यामुळे एकंदरीत जे चित्र आहे ते उघडकीस आलेलं आहे की शरद पवार यांची प्रकृती बिघडलेली आहे। त्यांना ब्रीच कँडी या ठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। परंतु ब्रीच कँडी या रुग्णालयात दाखल करत असताना देखील त्यांची प्रकृतीमध्ये वारंवार बिघड होत होता। परंतु या प्रकृतीमध्ये नक्की या व्यतिरिक्त म्हणजे पोट दुखण्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय होतंय काही डॉक्टरांकडून पण आपल्याला जाणून घ्यावं लागेल। पण तुर्तास तरी पोट दुखतंय असं ट्विट नवाब मलिक यांनी केलेलं आहे। सिद्धी, धन्यवाद प्रसन्नजीत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पोटात दुखत असल्यानं पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। नवाब मलिक यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आहे। शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलंय। पोटात दुखत असल्यामुळे शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। 31 मार्चला त्यांच्यावर एंडोस्कोपी नंतर शस्त्रक्रिया केली जाणार आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांना पित्ताशयाचा त्रास
असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलंय। 31 मार्चला त्यांच्यावर एंडोस्कोपीनंतर शस्त्रक्रिया केली जाणार आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी तुम्ही पाहताय, शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्यामुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी तुम्ही लोकशाही न्यूजवर पाहताय। आपले प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रसन्नजीत, पोटात दुखत असल्यामुळे शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। एकंदरीत अधिकची माहिती काय आहे तुमच्याकडे? स्थिती पाहायला जर गेल्या तर काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांची प्रकृती जी आहे ती बिघडलेली स्वरूपात दिसून येत होती, परंतु गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या ब्रीच कँडी असतील निवासस्थानी नाही तर दिल्लीच्या निवासस्थानी देखील ते उपचार घेत होते, परंतु त्यांची पोटदुखी जी आहे ती अचानकपणे वाढू लागलेली होती, म्हणून त्यांना ब्रीच कँडी या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। अशी माहिती ट्विट करून देखील नवाब मलिक म्हणजे राष्ट्रवादीचे नेते जे प्रवक्ते आहेत त्यांनी देखील ही माहिती दिलेली आहे ट्विटच्या माध्यमातून। तर शरद पवार यांची जी अँजिओग्राफी यापूर्वी करण्यात आलेली होती, त्याचबरोबर पाहायला जर गेलं तर शरद पवारांची प्रकृतीवर आता किती वेळ लागते, सुधारणा व्हायला किती वेळ लागणार हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे, पण तुर्तास तरी प्रकृती त्यांची स्थिर आहे अशी माहिती मिळते। सिद्धी, शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। प्रसन्नजीत, आम्ही तुमच्याकडनं अशी अधिकची माहिती घेतच राहूत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी तुम्ही लोकशाही न्यूजवर पाहताय। शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्यामुळे शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर आहे। जितेंद्रजी, काय नेमकं शरद पवारांना झालं, त्यांची तब्येत कशी आहे आता? ठीक आहे। नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटनुसार त्यांना काही गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन असल्याचे समजते आणि त्याच्यानंतर एंडोस्कोपी होईल 31 तारखेला। नंतर पुढे काय होईल ते बघूया। आता त्याच्याबद्दल काही बोलणं ते मला सुयोग्य वाटत नाही। निश्चितच, पण जितेंद्रजी आपण साधारणतः किती दिवसापासून त्रास होता? कारण आता 2 दिवसापर्यंत ते अगदी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये होते, असं काही त्रास होतो त्यांनी अधिक बोलले होते का, किंवा तशी काही माहिती होती का आपल्याला? हा असला त्रास गॉल ब्लॅडरचा अचानक उद्भवतो हो, असं मेडिकल तज्ञांचं म्हणणं आहे। पण जितेंद्रजी आपण साधारणतः आता कोण त्यांच्यावर हे उपचार करत आहे? ब्रीच कँडीमध्ये ते कधी ऍडमिट, साधारणतः कधी झाले ते ऍडमिट? 31 तारखेला ते ऍडमिट होतील असंच नवाब मलिक यांच्या ट्विटवरून समजत आहे। आणि कोण डॉक्टर करतील वगैरे वगैरे ते तर आता ऑपरेशनच्या वेळेसच, म्हणजे आता या 2-3 दिवसात रिपोर्ट बघून पहिली तर एंडोस्कोपी होईल। हो, एंडोस्कोपी मध्ये काय येऊ शकतं हे काय भविष्य वर्तवणाऱ्याला पण समजणार निश्चित। त्यामुळे एंडोस्कोपी झाल्यानंतरच याच्यावरती निर्णय घेता येईल। जितेंद्र, तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालंय का या संदर्भात? आता नाही, माझं काही बोलणं झालेलं नाही। निश्चित, धन्यवाद जितेंद्रजी। आपल्याबरोबर होते जितेंद्र आव्हाड। शरद पवार यांना गॉल ब्लॅडरचा, पित्ताशयाचा त्रास जाणवायला लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आलेलं आहे। लवकरच त्यांच्यावर एंडोस्कोपी केली जाईल। एंडोस्कोपीमधून त्यांना कशा प्रकारचा नेमका त्रास आहे त्याचं निदान केलं जाईल आणि त्यानंतरच पुढचा निर्णय सध्या डॉक्टर घेणार असल्याचं कळत आहे। मात्र शरद पवार 80 वर्षाचे आहेत। ही सगळी त्यांची तब्येत, त्यांचं वय बघता सगळे निर्णय डॉक्टर घेणार असल्याचं सध्या कळत आहे। साधारणतः पोटात गेल्या काही दिवसापासून त्यांच्या दुखत होतं आणि त्यानंतर अखेर आपण बघतो त्यांना हा पित्ताशयाचा त्रास होत असल्याचं समोर आलेलं आहे। गॉल ब्लॅडर स्टोन, पित्ताशयाच्या इथे त्यांना खडे झाल्याचं सुद्धा सध्या तरी निदान डॉक्टरांकडनं केलं जात आहे। मात्र अर्थातच एंडोस्कोपीनंतरच पूर्णपणे निदान होईल की नेमका त्यांना कशाचा हा त्रास होतो आहे आणि त्यानंतरच पुढचा निर्णय डॉक्टर घेतील। साधारणतः आपण बघतो 2 दिवसानंतर त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार असल्याचं कळत आहे। मात्र शरद पवार यांचं एकंदर वय बघता डॉक्टर नेमका काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एक महत्त्वाची बातमी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, महाविकास आघाडीचे खरं तर आपण बघतो सर्वेसर्वा म्हटलं तर हरकत नाही, वावगं ठरणार नाही, शरद पवार हे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्या घराजवळच हे रुग्णालय आहे, ब्रीच कँडी रुग्णालय।
सध्या त्यांच्यावर आता लवकरच एंडोस्कोपी करण्यात येणार असल्याचं कळतं आणि त्यातूनच जे निदान येईल त्यावरून शरद पवार यांच्यावर पुढचे उपचार सध्या होणार असल्याचं कळतं आहे. पित्ताशयाचे खडे त्यांच्या पोटात झाल्याचं सध्या बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पोटात दुखत असल्याच्या सुद्धा चर्चा आहेत. आणि आता शरद पवार यांना अचानक आपण बघतोय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे मात्र कार्यकर्त्यांमध्ये, शरद पवारांच्या चाहत्यांमध्ये थोडी चिंता व्यक्त केली जाते. नवाब मलिक यांनी नेमकं ट्विटच्या माध्यमातून खरं तर नवाब मलिक यांनी ही माहिती दिलेली आहे. काय नेमकं नवाब मलिक यांनी म्हटलंय ते आपण बघूया. शरद पवार साहेबांना काल संध्याकाळपासून पोटदुखीचा त्रास होतो आहे. त्यामुळे शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात सध्या दाखल करण्यात आलं आहे. शरद पवारांना 31 मार्चला आता शस्त्रक्रिया होणार असल्याचं कळतं आहे. अशा शब्दात नवाब मलिक यांनी हे ट्विटच्या माध्यमातून सर्वप्रथम ही माहिती दिलेली आहे. त्यांना पित्ताशयाचा, गॉल ब्लॅडरचा त्रास होत असल्याचं सध्या कळतं आहे. जे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं सांगितलं थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी आम्ही बोललो तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं की स्टोन्स झालेले आहेत, खडे झालेले आहेत पित्ताशयाचे आणि त्यानुसार आपण बघतो त्यांच्यावर लवकरच डॉक्टर उपचार करतील. पोटात दुखत असल्याने काल त्यांच्या अचानक पोटात दुखायला लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी ते होते आणि त्याच्या समोरच ब्रीच कँडी रुग्णालय आहे. या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांना तातडीनं दाखल करण्यात आलं. त्यानंतर एंडोस्कोपी आता केली जाईल. एंडोस्कोपीच्या माध्यमातून नेमकं निदान केलं जाईल आणि जर त्यांना पित्ताशयाचे खडे असतील तर ते नेमके कुठे आहेत हे स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टर पुढचा उपचार करतील. आणि जे नवाब मलिक यांनी ज्या पद्धतीनं ट्विट केलेलं आहे त्यानुसार आपण बघतोय त्यांच्यावर साधारणतः 31 मार्चला त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात येईल. अर्थातच ही शस्त्रक्रियासुद्धा अगदी 2 प्रकारची असते. कधी कधी आपण बघतो पित्ताशयाचे खडे जर असतील तर लेसिक शस्त्रक्रियेद्वारे लेझरच्या माध्यमातून सुद्धा शस्त्रक्रिया केली जाते. ही याची तातडीची अशी शस्त्रक्रिया असते. त्यामुळे नेमकं कशा प्रकारचे खडे आहेत, किती मोठे खडे आहेत त्यावरूनच डॉक्टर निर्णय घेणार आहेत. अर्थातच हा सगळं निदान हे एंडोस्कोपी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत आणि आज किंवा उद्या शरद पवार यांच्यावर ही एंडोस्कोपी खरं तर केली जाणार आणि त्यानंतरच मूळ निदान केलं जाणार आहे. मात्र शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी कळताच आपण बघतोय शरद पवार यांच्या समर्थकांमध्ये, त्यांच्या चाहत्यांमध्ये मात्र थोडी चिंता वाढलेली आहे. मात्र त्यांची तब्येत आता बऱ्यापैकी बरी असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर आता हे पुढील उपचार सध्या केले जाणार आहेत. आपण बघतो अगदी कालपर्यंत शरद पवार पूर्णपणे सक्रिय होते, लोकांमध्ये मिसळत होते, कुठेही आपण बघतोय. मात्र साधारणतः संध्याकाळी त्यांना हा पोटदुखीचा त्रास जाणवायला लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात हे दाखल करण्यात आलेलं आहे. आणि नवाब मलिक यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. आणि थोड्याच वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याशी सुद्धा आम्ही बोललेलो आहोत.